श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पूजा करताना डोळ्यात पाणी का येते, जांभई, झोप आणि आळस का येतो, काय असतात देवदेवतांचे संकेत. मित्रांनो, आपण जेव्हा मनोभावे आपल्या देवाची, आपल्या भगवंताची पूजा करत असतो, तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येणे किंवा आपल्याला झोप येणे, जांभई येणे, आळस येणे अशा गोष्टी सातत्याने आपल्या बाबतीत घडत असतात. आपण भक्ती तर मनोभावे श्रद्धेने करतो, मग हे असे का होते याचा प्रश्न आपणाला नेहमी पडतो, ज्याचे उत्तर आपणाला आपण कितीही भक्ती मार्गात असलो तरी ते आपल्याला लक्षात येत नाही. तर मित्रांनो, आज आपण याच गोष्टी आपल्याला का घडतात हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी का येते हे आता आपण पाहू. जेव्हा आपण मनोभावे आणि श्रद्धेने आपण पूजा नामस्मरण करत असतो, तेव्हा आपले मन एकाग्र झालेले असते आणि आपण भक्ती मार्गात रमलेलो असतो. त्यामुळे आपण सर्व आपल्या भौतिक जगापासून दूर झालेलो असतो आणि आपली भक्ती परमेश्वर चरणी, स्वामींचे चरणी पोहोचलेली असते. असाच हा अनुभव असल्याने आपल्या डोळ्यात पाणी येत असते. त्याचबरोबर मित्रांनो, आपणाला पूजा करत असताना किंवा नामस्मरण करत असताना झोप किंवा आळस का येतो हे जर पाहायचे झाले तर मित्रांनो, याचेही प्रमुख कारण आपली भक्ती हेच असल्याचं दिसून येते. कारण जेव्हा आपण भक्तीत रंगलेलो असतो, तेव्हा आपण आपल्या मनातील सर्व क्रोध, राग, मोह, माया, आपल्या मनातील वाईट गोष्टी या सर्व आपण विसरून गेलेलो असतो आणि आपले मन त्यावेळी एकाग्र होऊन भक्ती मार्गात रमलेले असते आणि सात्विक झालेले असते. मित्रांनो, समजा जर एखाद्या खुर्चीवर कोणी बसला असेल तर तो बसताना सहजरित्या बसू शकतो, मात्र उठताना तो आपणाला सहज उठून जागा देत नाही. कारण जेव्हा तो खुर्ची सोडेल तेव्हा आपणाला ओरडेल, काहीतरी प्रस्ताव ठेवेल, आपल्याशी त्याचे वादविवाद होतील आणि काहीही होऊ शकतं. या सर्व गोष्टी झाल्यानंतरच आपणाला त्या खुर्चीवरील ती जागा मिळते. स्वामींच्या तसेच देवाच्या भक्तिमार्गात देखील असेच आहे. आपण आतापर्यंत भौतिक सुखात आणि या कलियुगात जगात वावरत असताना बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी मनात ठेवून जगत असतो आणि जेव्हा तुम्ही स्वामींचे चरणी भक्ती नामाने, नामस्मरणाने, श्रद्धेने सेवा करतो, प्रार्थना करतो, तेव्हा आपले मन सहजासहजी या गोष्टींना तयार होत नाही. त्यामुळे आपल्याला आळस येणे, कंटाळा येणे अशा गोष्टी आपल्या व्यक्तीच्या वेळी घडत असतात. तर मित्रांनो, यावरून आपण असाही बोध घेऊ शकतो की स्वामींच्या चरणी तसेच भक्तिमार्गात जेव्हा आपण जाणार तेव्हा सात्विक विचार, सात्विक आहार या गोष्टी पाहत आपल्या भगवंताच्या, आपल्या स्वामींच्या पूजा नामस्मरण हे अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धेने केले पाहिजे. क्रोध, मोह, माया यापासून दूर राहिले पाहिजे. अध्यात्म मनापासून समजावून घेतले पाहिजे, तरच आपल्या जीवनाचे सार्थक होईल. आपले तसेच आपल्या मुलाबाळांचे, संपूर्ण कुटुंबाचे कल्याण होईल. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.